आज की मोर्चे की जो मेन डिमांड है, इनको 24,000 वेतन मिलना चाहिए, उनको पेंशन मिलनी चाहिए और सामाजिक सुरक्षा लागू होनी चाहिए। इन डिमांड को लेके आज महामुक्कामी मोर्चा लेके हाईटेक के नेतृत्व में हम यहाँ आए। आणि आज आपलं शासन लाडकी बहिणीच्या नावाखाली निवडून आलेलं शासन हे अंगणवाडीनं सर्व त्यांचं काम केलेलं आहे, त्यामध्ये सुद्धा त्यांचं मानधन त्यांना देण्यात आलेलं नाही। जे जाहीर मानधन केलं होतं तेही त्यांनी दिलेलं नाही। तर या लाडक्या बहिणींचं काम जर अंगणवाडी कर्मचारी यांच्याकडून करण्यात आलं आहे तर या लाडक्या बहिणींना रस्त्यावर का वारंवार यावं लागतं? सेवानिवृत्त झाल्यानंतर आमच्या पोलीस पाटील यांना कुठल्याही प्रकारच्या शासन मानधन देत नाही, ते सरसकट त्यांना 50 लाख रुपये देण्यात यावं। पोलीस पाटलाचं नोंदणीकरण हे कायमचं बंद झालं पाहिजे आणि पोलीस पाटलाचं निवृत्ती वय हे अंगणवाडी सेविकेप्रमाणे जे 65 वर्षे आहे त्याचं निवृत्ती वय आणि राज्य शासनाने जे एकछत्री योजना जे योजना स्थापन केली आहे त्याप्रमाणे अंगणवाडी सेविकेचं जे ज्याप्रमाणे 65 वर्ष निवृत्तीचं वय आहे त्याचप्रमाणे पोलीस पाटलाचं वय हे 65 वर्ष झालं पाहिजे निवृत्तीचं वय। भारतीय संविधान इक्वॅलिटी बिफोर लॉ, कायद्यासमोर सर्व समान असताना अनुसूचित क्षेत्रातील कोळींना जो न्याय आहे तोच अनुसूचित क्षेत्राच्या बाहेरील कोळी नोंदी झालेल्या महादेव मल्हार टोकरे कोळींना न्याय मिळाला पाहिजे। आम्हाला वैधता प्रमाणपत्र मिळालं पाहिजे। बुद्ध लोकांच्या भगवान बुद्ध जेव्हा आपल्याकडे बोलत होते ना सगळे सुप्रत करण्यात यावं अशी मागणी आहे। सरकारला आमची हीच मागणी आहे की संविधानाने आम्हाला दिलेले जे काही आरक्षण आहे ते आमचे सुरक्षित ठेवावे, संविधानाच्या विरोधी कार्य करू नये। जर सरकार संविधानाच्या विरोधी कार्य करणार तर मग संविधानाचं संरक्षण कसं होणार? क्या है सर, आपकी प्रमुख मांगे क्या है? हमारी मांगे है कि ये जो घरेलू कामकाज करने वाली महिलाएं हैं उन लोगों को मजदूरों का दर्जा दिया जाना चाहिए। दूसरी बात है कि उनके बच्चों के लिए जो शैक्षणिक सुविधाएं हैं उनका बहुत अभाव है। बहुत सारे बच्चे, क्योंकि ये महिलाएं झोपड़पट्टियों में रहती है, इन बच्चों के भविष्य का कोई गारंटी नहीं है। तो ये बच्चे आगे चल के अपराधी बनेंगे। इनके बस्तियों में जो शराब के अड्डे चलाए जा रहे हैं, हम लोगों की दूसरी मांग है कि पूरा महाराष्ट्र की जितनी भी झोपड़पट्टियाँ हैं शराब मुक्ति होनी चाहिए। तीसरी मांग ये है कि इनको ESI PF का लाभ मिलना चाहिए। इनको मिनिमम वेज जो है भारत सरकार की तरफ से या महाराष्ट्र सरकार की तरफ से जो लागू किया गया है, ये मिनिमम वेज इनको लागू किया जाना चाहिए। साल में इन लोगों को भी बोनस मिलना चाहिए। जिस जगह पर ये लोग काम करते हैं उस जगह पर सम्मानपूर्वक इन लोगों को वातावरण मिलना चाहिए। और साथ ही भारत सरकार की तरफ से ये जो इंटरनेशनल लेबर ऑर्गेनाइजेशन की तरफ से जो एक लिस्ट बनाई गई है घरेलू कामगार मजदूरों की, वो जो लिस्ट के आधार पर 2007 में एक विधेयक पारित किए थे, उस विधेयक को कानून का रूप दिया जाना चाहिए और हमारी घरेलू महिलाओं के लिए जो है एक व्यवस्थित कुछ कदम उठाए जाने चाहिए ताकि इनको भी सम्मान के साथ जी सके और इनके भी परिवार में जो है खुशहाली आ सके। ये हम लोग को छुट्टियां लागू नहीं होती है। 4 छुट्टियां महीने की होना चाहिए और पेंशन हमको लागू होना चाहिए। और हम लोग कभी अगर छुट्टी के लिए बोले तो वो लोग चिड़चिड़ करते, हम लोग से अच्छे से बात नहीं करते। तो हम लोग को वो सब होना चाहिए, जो दादा ने बोले वो हमको सब लागू चाहिए।
वही कहूँगी कि हम जैसे काम वाले हैं, 60 साल के जो उम्र वाले हो जाते हैं, उनको भी कुछ ना कुछ फ़ायदा होना चाहिए। अगर हमसे काम नहीं हुआ तो हमारे को आगे हम लोग कैसे करेंगे? अभी हमसे होता है तो हम काम कर रहे हैं, अगर आगे हमसे नहीं काम हुआ तो सरकार ने हमारे लिए कुछ ना कुछ तो करना चाहिए ना। बस यही कहना है कि सबको अच्छा ये दे। हम जिस घर में काम करते हैं उनमें हमको पेंशन लागू होना चाहिए, और बच्चों के लिए जैसे हम कुछ मदद मांगते हैं उनने भी हमको मदद करनी चाहिए। और जो साल का हमको बोनस मिलता है वो घर घर में पूरा बोनस नहीं मिलता है, हमको आधा ही बोनस मिलता है। और जो छुट्टी के जो ये है, छुट्टी 2 के ऊपर हमको छुट्टी नहीं मिलती है, और 4 छुट्टी भी गई तो हमको 10 बातें सुनाते हैं। प्रमुख मांग क्या है सर आपकी? आज ये मोर्चे की जो मांग है, यहाँ बहुत सारे शालेय पोषण है, आशा कार्यकर्ता, आंगनबाड़ी सेविका मददनीश है, और इन्हों जैसे बहुत सारे जो योजना कर्मचारी है बहुत साल से काम कर रहे, लेकिन ये सरकार उनको टूट पूंजी मानधन देके उसको उसका शोषण करने का काम कर रहा है। आज की मोर्चे की जो मेन डिमांड है, इनको 24,000 वेतन मिलना चाहिए, उनको पेंशन मिलनी चाहिए और सामाजिक सुरक्षा लागू होनी चाहिए। इन डिमांड को लेके आज महामुक्कामी मोर्चा लेके आईटेक के नेतृत्व में हम यहाँ आए। गेले 35-30 साल से ये लाल बावटे के नेतृत्व में मोर्चा निकल रहे, और ये सरकार कुछ चॉकलेट देके इन लोगों को, कर्मचारियों को ये यूज करना चाहते, लेकिन इनके आश्वासन के बारे में अब तक हम सहले, लेकिन आज से हम तय कर लिया, अगर इन लोगों को ये जीने के लिए जो भी मानधन चाहिए, जो वेतन चाहिए, जो आज नहीं मिलेगा तो हम यहाँ से मैदान छोड़ने वाले नहीं है। हाँ, अगर सरकार ने ध्यान दिए नहीं तो हम ये विधानसभा में अंदर घुसेंगे और हमारा जो अधिकार है वो छीन लेंगे। माझं नाव उषा चार्वे, नागपूर ग्रामीण तालुका सेक्रेटरी आणि विदर्भ राज्य सेक्रेटरी अंगणवाडी युनियन आयटक। आजचा जो मोर्चा आमचा इथे आहे, हा सर्व कामगार संघटना एकजुटी मिळून आमचा आजचा विधानसभेवर मोर्चा आहे, आणि आमच्या मागण्या असं आहे की जो कामगार विरोधी कायदे या सरकारने केलेले आहे ते रद्द करण्यात यावे, आणि सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा हा अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सुद्धा देण्यात यावा, आणि या पोषण ट्रॅकर जो आमचं काम सांगितलेलं आहे, ज्या मागच्या 52 दिवसाच्या आंदोलनामध्ये आम्हाला आमची माननीय महिला बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे मॅडम यांनी सरसकट सर्व न्यूज चॅनलला सांगितलं की 15,000 वाढवले म्हणून, परंतु आम्हाला 15,000 मधून फक्त 13,500 रुपये देतात, आणि उर्वरित रक्कम हे 2,000 रुपये आमचे हे आम्हाला ते प्रोत्साहन भत्ता म्हणून करतात, ते आम्हाला नको आहे। आज आम्हाला गोल भाकर म्हणून तुम्ही थापली आमच्यासाठी, पण या गोल भाकरीमधून फक्त एक चौतकर कुटक्यामधूनही सुद्धा आम्हाला जिल्ह्यामधून फक्त 7 ना 8 लोकांना 500, 200, 1800 अशा प्रकारचे तुम्ही प्रोत्साहन भत्ता देता। हा आम्हाला प्रोत्साहन भत्ता नको आहे, आणि या प्रोत्साहन भत्ता नको असून आम्हाला सरसकट पगार हा 15,000 रुपये पगार पाहिजे। तशीच आमची मागणी आहे की पेन्शन आणि ग्रॅज्युटी आमच्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना, गेल्या 40 वर्षापासून अंगणवाडी कर्मचारी हे मैदानामध्ये आहे, तरी त्यांना आम्हाला पेन्शन आणि ग्रॅज्युटी हे मंजूर करण्यात यावी, त्याचा GR त्वरित काढण्यात यावा, अन्यथा आजचा जो आंदोलन आमचा ठिय्या आंदोलन आहे, रात्रभर मुक्काम करणार आहे। आमच्या पूर्ण महाराष्ट्रातून 67 संघटना नागपूरमध्ये आलेल्या आहे, सर्व शासकीय आणि निमशासकीय सर्व कर्मचारी आम्ही ते ठिय्या आंदोलन करणार आहोत। असंघटित कामगारांना 26,000 वेतन हे देण्यात यायला पाहिजे, बस एवढं माझं इथे सांगणं आहे। आणि आपण न्यूज चॅनलला माझं नम्र निवेदन आहे की आपण पूर्ण भारतभर आमचं अंगणवाडीचं कामकाज आहे, जो शून्यातून माता मृत्यूपासून तर बाल मृत्यू आम्ही हा दर कमी केलेला आहे, आणि आज आपलं शासन लाडकी बहिणीच्या नावाखाली निवडून आलेलं शासन हे अंगणवाडीनं सर्व त्यांचं काम केलेलं आहे, त्यामध्ये सुद्धा त्यांचं मानधन त्यांना देण्यात आलेलं नाही, जे जाहीर मानधन केलं होतं तेही त्यांनी दिलेलं नाही। तर या लाडक्या बहिणींचं काम जर अंगणवाडी कर्मचारी यांच्याकडून करण्यात आलं आहे, तर या लाडक्या बहिणींना रस्त्यावर का वारंवार यावं लागतं? आम्ही इथे अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नांना घेऊन बसलेले, आमचे जे ग्रॅज्युटी पेन्शनचा जो मुद्दा आहे तो मागील 54 दिवसाचा संप करूनही शासनाने फाईन आजपर्यंत मंत्रालयातून बाहेर काढलेली नाही, ते निघायला पाहिजे। या अधिवेशनामध्ये जर निघाले नाही तर आम्ही इथे जितके रात्र लागेल तरी आम्ही मुक्कामी राहणार आहोत, आणि सरसकट पगार जो आमचा 15,000 त्यांनी मान्य केलेला होता पण तो रिला नाही, फसवणूक केली, 13,000 दिले आणि 2,000
प्रोत्साहन भत्ताच्या नावाखाली फसवणूक करते आमच्या या लाडक्या बहिणींची, ते सरसकट आम्हाला 2000 रुपये पाहिजे आहे. जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या, ग्रॅज्युटी पेन्शनचा निकाल या अधिवेशनात नाही लागला, तर आम्ही मुक्कामी ठिय्या इथे घेऊन राहू जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत. मी महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक संघटनेतर्फे आमची महत्त्वाची मागणी आहे का आम्हाला वेतन श्रेणी पाहिजे आणि आमची वयाची 60 वर्षे निवृत्तीचे वय केलेली आहे ते आम्हाला 65 करायला पाहिजे. जर 65 वर्ष करत नसेल तर आम्हाला निवृत्ती करताना एकतर्फी रक्कम द्यायला पाहिजे, कारण की आम्ही रिकाम्या हातात घरी बसणार नाही, कारण का आम्ही आपले अवशेष सरकारच्या कामासाठी मोजलेले आहेत. यानंतर आम्ही काही सहन करणार नाही. आम्ही आयटकच्या वतीने संपूर्ण लढत राहू आणि आपले मागण्या पूर्ण करू. प्रोत्साहन भत्ता मिळत नाही, ऑनलाईन काम करूनही आम्हाला पैसा बरोबर मिळत नाही. काही महिलांना मिळाले, काहींना मिळाले नाही. आम्हाला अजूनही ऑनलाईनच्या कामाचे पैसे मिळालेले नाहीये. तुमच्या प्रमुख मागण्या काय आहेत सांगा. या ठिकाणी आमच्या प्रमुख मागण्या हे आहे की 60 ते 65 वय वाढ करण्यात यावी. सेकंड मागणी आमची की कायम नूतनीकरण बंद करण्यात यावं. बंद व्हायला पाहिजे. थर्ड मागणी आमची हे आहे की इथे जे पाटील समजून चालायचं की निवृत्त झाले आहे यांना एकमुस्त 20 लाख रुपये अनुदान राशी देण्यात यावी. पोलीस पाटलांना अपघाती विमा मिळण्यात यावा. पोलीस पाटलांना या ठिकाणी आम्ही हे अपघाती विमा मिळत असताना याची वैद्यकीय मदत सुद्धा मिळावी आणि ते मोफत मिळावी. पोलीस पाटलांच्या पाल्यांना मोफत शिक्षण मिळावं. या आणि अशा अनेक मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. याच्यावर तुम्ही आंदोलन केलेत का कधी? यापूर्वी आम्ही दरवर्षी इथे आंदोलन असते आमचं, आणि नागपूर शिवाय आमचं मुंबईत सुद्धा पोलीस पाटलामध्ये संघर्षासाठी आमचं आंदोलन असते. आणि आझाद मैदान जसं मुंबईला आम्ही नागपूरला या ठिकाणी आम्ही हिवाळी अधिवेशनादरम्यान जे आंदोलन करतो तेच आंदोलन आम्ही पावसाळी अधिवेशन दरम्यानमध्ये मुंबईला करतो. आणि वारंवार आम्ही मंत्रालयामध्ये आणि विधान भवनामध्ये पोलीस पाटलाच्या समस्या घेऊन आम्ही वारंवार आम्ही संबंधित मंत्री, आमदार आणि सचिव यांना निवेदन या ठिकाणी आम्ही देण्याचा प्रयत्न करत असतो. जर तुमचे समस्या मागणी नाही केली तर सरकार तुम्ही काय याच्यावर काय करणार आहे? हे बघा, पोलीस पाटील हा शासनाचा अंग आहे आणि पोलीस पाटील हा शासनाच्या विरोधामध्ये हे कधीही पवित्र घेऊ शकत नाही. आणि पोलीस डिपार्टमेंटचा कान, नाक आणि काय म्हणतो आपण त्याला डोळे, हे पोलीस पाटील या ठिकाणी आहे. म्हणून पोलीस पाटील आता गावामध्ये पाटीलगी करत असताना निपक्षपणे तिथे आपली भूमिका निभवतो. म्हणून पोलीस पाटील हा कधीही विद्रोहाची भूमिका घेत नाही आणि शासनाच्या विरोधामध्ये जाणार नाही. आणि आमचे हे महाराष्ट्राचे जे लाडके मुख्यमंत्री आहे, हे लाडके मुख्यमंत्री असताना आमचे लाडके भाऊ सुद्धा आहे. आणि आम्हाला निश्चितच या ठिकाणी शाश्वती आहे की आम्हाला देवेंद्र फडणवीस साहेब आमच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत ते या ठिकाणी आम्हाला पूर्ण करतील असा आम्हाला भरोसा आहे. काय सांगू तुम्ही? तर या मोर्चाच्या निमित्तानं मी आलेलो आहे इथे, आणि ज्या मागण्या नंदूदादा आमचे युवचे राज्याध्यक्ष आहे यांनी जे सांगितलेले आहे, आणि या वनी पाटलाचा विषय जो आहे तो पाटील त्यातून शब्द काढण्यात यावा. आता त्यांना भरती करायचीच असं सेवक करा, काही करा, पण त्यात पाटील शब्द काढून टाका. आणि वय मर्यादा 60 ते 65 करण्यात यावी. ही आता पण किती वय मर्यादा आहे? 60 वर्ष आहे सर. 60 वर्ष आहे. 60 ची 65 करण्यात यावी वय मर्यादा. 60 वरून 65 करण्यात यावी ही आमची प्रमुख मागणी आहे. काय सांगा? नूतनीकरण कायमचं बंद करण्यात यावं. जे दर 5 वर्षांनी शासन करतात त्या नूतनीकरणाला पोलीस पाटलाला खूप म्हणजे अडचणी येतात. कशाची अडचणी येतात? शासकीय स्तरावर ते नूतनीकरण आम्हाला हे करण्यासाठी नूतनीकरण करून घेण्यासाठी खूप अडचणी येतात. तर ते कायमचं बंद करावं. जे जशी आमची भरती ते परीक्षा घेतात, मुलाखत घेतात, मग दर 5 वर्षाला ते नूतनीकरण कशासाठी? पोलीस पाटलाला कायमचं करून घ्यावं. पोलीस पाटला कायमचं करून हा, पोलीस पाटलाला नूतनीकरण ही पद्धत बंद करून टाकावी, कायमचं बंद. काय सांगा सर तुम्ही? पोलीस पाटलाचं नूतनीकरण हे कायमचं बंद झालं पाहिजे. आणि पोलीस पाटलाचं निवृत्ती वय हे अंगणवाडी सेविकेप्रमाणे जे 65 वर्ष आहे त्याचं निवृत्ती वय, आणि राज्य शासनाने जे एकछत्री योजना स्थापन केली आहे त्याप्रमाणे अंगणवाडी सेविकेचं ज्याप्रमाणे 65 वर्ष निवृत्तीचं वय आहे त्याचप्रमाणे पोलीस पाटलाचं वय हे 65 वर्ष झालं पाहिजे निवृत्तीचं वय.
सर्वांना नमस्कार. मला असं वाटतं पोलीस पाटलांना चतुर्थ श्रेणीमध्ये जे वेतन मिळतात त्या वेतनानुसार भरघोस असं मानधन देण्यात यावं. कारण पोलीस पाटील हा गावातला नाक कान डोळे असून गावातली सुव्यवस्था शांतता राखण्याचं काम करतो आणि सतत प्रशासनाला मदत करतो. म्हणून आमची मागणी शासनानं मान्य करावी अशी मी त्यांना विनंती करतो. मी एक पोलीस पाटील आहे आणि पोलीस पाटील हा गाव आणि शासन प्रशासन यांच्यातील एक महत्त्वाचा म्हणून दुवा आहे. पोलीस पाटील नेहमी सदैव आपल्या गावाच्या हितासाठी कायदा सुव्यवस्था शांतता राहावी यासाठी सदैव काम करत असतो आणि त्याच्या तुटपुंज आजपर्यंत तुटपुंज मानधनावर तो काम करत होता. शासनाने आमची एक दखल घेऊन मागच्या 31 ऑगस्ट 2024ला 6,500 वरून 15,000 रुपये एवढी मानधन वाढ करण्यात आली आणि त्याच्यामध्ये आम्ही समाधानी आहोत. परंतु आमच्या ज्या काही अजून प्रलंबित मागण्या आहेत त्यासुद्धा आमच्या मागण्या सरकारने मान्य करावं आणि त्या मागण्याकडे जातीने लक्ष द्यावं अशी शासनाला देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सरकारला आमची विनंती आहे. पहिली मागणी आहे आमची सेवानिवृत्तीचे वय 60 वरून 65 वर्ष करण्यात यावं. ज्याप्रमाणे अंगणवाडी सेविका यांचं वय 2014 पासून केंद्र शासनानं 2014 पासून 60 वरून 65 वर्ष केलं, त्याच धर्तीवर पोलीस पाटलांचं वय सुद्धा 60 वरून 65 वर्ष करण्यात यावं. आमची दुसरी महत्त्वाची मागणी आहे जे पोलीस पाटील कार्यरत असतात आणि कार्यरत असताना त्यांचा आकस्मिक निधन झाला तर त्या पोलीस पाटलांना सानुग्रह निधी म्हणून 50 लाख रुपये देण्यात यावं. आमची तिसरी महत्त्वाची मागणी आहे सेवानिवृत्त झाल्यानंतर आमच्या पोलीस पाटील यांना कुठल्याही प्रकारच्या शासन मानधन देत नाही, ते सरसकट त्यांना 50 लाख रुपये देण्यात यावं. आणि चौथी मागणी आहे जी रिटायरमेंट आहे सेवानिवृत्ती, ती सेवानिवृत्ती कायमची रद्द करणं म्हणजे नूतनीकरण जे आहे ते नूतनीकरण कायमची बंद करण्यात यावी. अजून एक महत्त्वाचा विषय आहे, शासनाने आता पुन्हा अजून जिल्हाधिकाऱ्यांनी एक पत्र काढलं आणि रेती घाटावर आमच्या पोलीस पाटलांच्या गावापासून 25-25 किलोमीटरच्या अंतरावर जे रेती घाट आहेत त्या घाटावरती आमच्या पोलीस पाटलांच्या त्या ठिकाणी ड्युट्या लावल्या, त्या ड्युट्या कायमच्या बंद करण्यात याव्या. पोलीस पाटील हा गावासाठी नियुक्ती असतो, गावाचा कारभार सांभाळण्यासाठी कायदा सुव्यवस्था सांभाळण्यासाठी त्याची नियुक्ती केली जाते. परंतु शासन आता गावाच्या बाहेर सोडून 25 ते 40 किलोमीटर अंतरावर रेती घाटावर त्यांच्या ड्युट्या लावल्या असतात आणि त्यांच्यासोबत कुठल्याच प्रकारचं त्यांना संरक्षण नसतो, त्यांना प्रशिक्षण दिलं नसते. ही प्रशिक्षण देऊन त्यांनी त्याच सोबत रेती घाटावर जेव्हा लावत असतात त्याचं अतिरिक्त मानधन त्यांना देण्यात यावं. अतिरिक्त पोलीस पाटलांना ज्या गावचा पोलीस पाटील असतो त्या गावाव्यतिरिक्त दुसऱ्या गावांना जो अतिरिक्त कारभार दिला जातो त्या गावाचा कारभार सांभाळत असताना त्या पाटलांना सुद्धा 50% भरीव मानधन देण्यात यावा अशा आमच्या रास्त मागण्या आहेत आणि त्या शासनाने पुऱ्या कराव्या एवढी आमची महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाच्या वतीनं एक रास्त मागणी आहे. काय मागण्यात आपल्या प्रमुख? राज्यातल्या महादेव कोळी, मल्हार कोळी, ढोर कोळी, टोकरे कोळी जमातीची नोंद 1950 पूर्वी जनगणना आयोगाच्या आदेशानुसार तत्कालीन कायद्यानुसार कोळी झालेली आहे. त्यावेळेस उपजातीची नोंद करण्यात येऊ नये असे स्पष्ट आदेश असल्यामुळे आपल्या राज्यातल्या या 5ही जमातीची नोंद कोळी झालेली आहे. त्यामुळं कुठेही महादेव, मल्हार, ढोर, टोकरे कोळी अशा नोंदी 1950 पूर्वी नाहीत. पण आदिवासी विभाग अनुसूचित क्षेत्रातल्या महादेव, मल्हार, ढोर, टोकरे कोळींची कोळी नोंद ही मान्य करतं आणि अनुसूचित क्षेत्राच्या बाहेरच्या मात्र महादेव, मल्हार, ढोर, टोकरे कोळींची कोळी नोंद मान्य करत नाही. त्या नोंदीला कॉन्ट्रा एंट्री मंत्र चुकीची नोंद म्हणतं आणि आमचे प्रमाणपत्र अवैध ठरवतं. तर आमचं म्हणणं असं आहे की भारतीय संविधान इक्वॅलिटी बिफोर लॉ
कायद्यासमोर सर्व समान असताना अनुसूचित क्षेत्रातील कोळींना जो न्याय आहे तोच अनुसूचित क्षेत्राच्या बाहेरील कोळी नोंदी झालेल्या महादेव मल्हार ढोर टोकरे कोळींना न्याय मिळाला पाहिजे. आम्हाला वैधता प्रमाणपत्र मिळालं पाहिजे. या बाबतीमध्ये तात्काळ शासनानं परिपत्रक निर्गमित करावं. यासाठी हा हजारोंच्या संख्येने महादेव मल्हार ढोर टोकरे कोळींचा मोर्चा आहे. परिपत्रक निघालं नाही तर आज हे मोर्चा संपल्यावर 100 समाज बांधव आमरण अन्न त्या उपोषणाला यशवंत स्टेडियमवर बसणार आहेत. जोपर्यंत परिपत्रक निघणार नाही तोपर्यंत आमचा समाज बांधव हे नागपूर सोडणार नाही. भले गोवारी सारखं हत्याकांड इथं घडलं तरी हरकत नाही, पण आम्ही नागपूर सोडणार नाही. परिपत्रक घेऊनच जाणार. कोळी नोंद मान्य केली पाहिजे, यासाठी आमचं हे मोर्चा आहे. तुम्ही काय सांगाल? आज अशी परिस्थिती झालेली आहे. रमेश विठ्ठलवाड साहेबांनी खूप शॉर्टकटमध्ये इतिहास सांगितलेला आहे. आज सर्व समाज वैतागून आज नागपूर या ठिकाणी मोर्चा घेऊन आलेला आहे हजारोच्या संख्येने. जर ही मागणी आम्ही आम्हाला जाणून बुजून दिल्या जात नाही, त्यासाठी आज संतापलेला पूर्ण समाज हा नागपूर येथे आलेला आहे. जर परिपत्रक नाही निघालं किंवा आमच्या मागण्या मान्य नाही केल्या, आमच्या मागण्या मागण्याचा प्रश्नच येत नाही, तर आज नाही म्हटलं या ठिकाणावरून नाही म्हटलं तरी 100 लोक उपोषणाला बसणार आहेत. आतापर्यंत आम्ही किती वेळा आंदोलन केलेले आहेत? आतापर्यंत नाही म्हटलं तर हरेक ठिकाणी हरेक विधान परिषदेवरती, नागपूर असू द्या, मुंबई असू द्या, दरवर्षी आम्ही उपोषण पण करतो, मोर्चे पण काढतो, पण आम्हाला दाद दिल्या जात नाही. आज उग्र रूप होऊ शकते, समाज धारण करेल, या गोष्टीचे सरकारने करावे. जसं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलंय SC कॅटेगरीमध्ये अ ब वर्गीकरण करा, तसंच ST आणि SC मध्ये पण सांगितलेलं आहे. तर अनुसूचित क्षेत्रातले जे ST जमात आहे त्याला अ करा, आणि जो अनुसूचित क्षेत्राच्या बाहेरचा जो आहे 76च्या अमेंडमेंटनुसार जो पात्र झालाय त्याची सुद्धा अ ब अशी नोंद करा. आणि आदिवासींच्या आरक्षणाची 7.5% आरक्षणाची वाटणी अ आणि ब त्या जमातीची त्या विभागातली लोकसंख्या गृहीत धरा आणि त्याची वाटणी करा. म्हणजे कोणाच्या कोणी ताटामध्ये जायचा विषय येणार नाही, ज्याचा त्याला वाटा मिळेल, अशी सुद्धा आमची मागणी आहे. काय बोलणार तुम्ही? सर, या ठिकाणी पार्लमेंटने 1976च्या 108 कायद्याप्रमाणे क्षेत्रबंधन या ठिकाणी उठवलेलं आहे. परंतु या ठिकाणी 25 जे विधानसभा क्षेत्र पडलेले आहे ते TSP एरियामध्ये टाकलेले आहेत आणि OTSP ची संख्या लोकसंख्या जास्त असून त्या विभागामध्ये एकही मतदारसंघ या ठिकाणी आरक्षित नाही. आणि जे 25 आमदार आहेत ते सर्व पूर्ण महाराष्ट्राचं बजेट या ठिकाणी स्वतःच लाटत आहेत आणि आमच्या या समाज बांधवांचा या ठिकाणी हक्क आणि अधिकार हिरावून घेत आहेत. तर यासाठी आमची मागणी आहे की आमच्या या कोळी नोंदीवरून यांनी ज्या अनुसूचित क्षेत्रातल्या लोकांना जात वैधता व प्रमाणपत्र दिलं जातं आणि वैधता प्रमाणपत्र दिलं जातं, त्याच पद्धतीनं आम्हाला सुद्धा या ठिकाणी जात वैधता व प्रमाणपत्र दिलं पाहिजे, अशी आमची मागणी आहे. जर आमची मागणी मान्य नाही झाल्यास आगामी विधानसभा असो, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, आमची या ठिकाणी त्यांच्या जे काही उमेदवार उभे राहतील सर्व पार्ट्यांचे त्यांना आम्ही पाडल्याशिवाय सोडणार नाही, आमची प्रमुख मागणी राहील. मी धाराशिव जिल्ह्यातून आलेलो आहे. माझं नाव प्रवीण डोके. तर आम्ही आज अख्ख्या महाराष्ट्रातून सगळे योग शिक्षक इथं आलेलो आहोत. तरी पण आम्ही 2019 पासून योग आरोग्यवर्धिनी योग शिक्षक मध्ये काम करत आहोत. आम्हाला कसल्याही प्रकारची सूचना न देता ह्या सरकारने आम्हाला योगातून योग क्षेत्र घेऊ नका म्हणून कामून कमी केलेलं आहे. तरी आज सर्व महाराष्ट्रातील योग शिक्षक हे बेरोजगार झालेले आहेत. त्यांना कसल्याही प्रकारचा रोजगार नाही. तरी आणि रोजगार केला असताना सुद्धा 2 वर्ष झाले त्यांच्या पगारी पण दिलेल्या नाहीत गव्हर्नमेंटने. इतर पगार त्यांना अधिकार दिले आहेत त्यांनी, पण योग शिक्षकांच्या पगार दिलेल्या नाहीत. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे की जसं NHR प्रमाणे सरकार पेमेंट देतं त्याप्रमाणे योग शिक्षकाला सुद्धा पेमेंट द्यावा. कारण 500 रुपये तुटपुंजी रक्कम ही योग शिक्षकाला परवडत नाही. कारण त्या योग शिक्षकाला तिथपर्यंत जायला
स्वतःच्या गाडीने जावं लागतं, 15-20 किलोमीटर जाऊन योग सेशन घ्यावं लागतात आणि तरी पण त्या योग शिक्षकाला पेमेंट वेळच्या वेळ मिळत नाही. तरी गव्हर्नमेंटने एक एकत्रित मानधन 20 ते 25 हजार रुपये एकत्रित मानधन योग शिक्षकाला द्यावे, ही आपल्या मार्फत मी सरकारतर्फे माझी बाजू मांडत आहे. आमचा आजचा मोर्चा आहे आरोग्यवर्धिनी योग शिक्षक संघाचा. तर आरोग्यवर्धिनी हे एक डिपार्टमेंट आहे. त्या डिपार्टमेंटमध्ये योग शिक्षकांची नियुक्ती केली जाते, परंतु येणाऱ्या 2 वर्षामध्ये पुनर्नियुक्ती झालेली नाही, रखडलेलं मानधन मिळालेलं नाही आहे आणि मानधनात वाढ व्हायला पाहिजे आणि योग आयोगाची स्थापना व्हायला पाहिजे, अशा आमच्या मोजक्या मागण्या आहे. तर त्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे आणि योग शिक्षकांना जे बेरोजगारी वाढलेली आहे त्या बेरोजगारीवर आळा बसला पाहिजे. तर सरकारने यावर लक्ष द्यावं आणि कृपया आमची विनंती आहे की लवकरात लवकर योग आयोगाची, म्हणजे योग आयोग इतर राज्यांमध्ये आहे, मग महाराष्ट्रामध्ये का नाही आहे? तर महाराष्ट्रामध्ये पण लागू व्हायला पाहिजे आणि योग शिक्षकांचा प्रश्न निकालीस यायला पाहिजे. नंतर काय सांगाल तुम्ही? सर्वांना नमस्कार, मी डॉक्टर निखिल होते. आज राज्यस्तरीय योग शिक्षकांचा आम्ही महामोर्चा काढलेला होता. त्यामध्ये विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, कोकणपट्टा संपूर्ण ठिकाणचे आमचे योग टीचर आलेले होते. मी मोर्चाच्या आयोजक या नात्याने सांगतो की आमचा मोर्चा यशस्वीरित्या संपन्न झालेला. आपण बघू शकता की शिस्तप्रिय आणि शांतती पद्धतीने आम्ही योगमय मोर्चा काढलेला होता. आमचा डिमांड एकच होता की आरोग्यवर्धिनीच्या जे योग शिक्षकाची भरती होती ते सुरळीतरित्याने चालू करायला पाहिजे, जे मानधनची थकबाकी आहे ते पूर्ण करायला पाहिजे आणि ज्या पद्धतीने इतर राज्यामध्ये जसं हरियाणा योग आयोग आहे, गुजरातला गुजरात योग आयोग आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य योग आयोग चालू व्हायला पाहिजे. याबद्दलचे आम्ही पाठवलेलं आहे. आज वेगवेगळ्या जिल्हेवाईज कलेक्टरच्या माध्यमातून पाठवलं होतं. आज हिवाळी अधिवेशनच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण महामोर्चा घेऊन आलेलो आहे. हे जितके योग शिक्षक आहे हे आमचे सर्व डिग्री धारक आहेत, सर्वांनी एज्युकेशन घेतलेलं आहे, युनिव्हर्सिटी वेगवेगळ्या ठिकाणच्या डिग्र्या घेतलेल्या आहे आणि त्या माध्यमातून आम्ही योगाचे धडे घेत असतो. भविष्यात आमची एकच डिमांड आहे की संपूर्ण हॉस्पिटल असो किंवा कॉलेजेस असो, स्कूल असो, तिथे आमचे योग टीचर नियुक्त्या करायला पाहिजे. आणि आताच्या जमान्यात तुम्हाला माहित आहे की आरोग्य हा सर्वात महत्त्वपूर्ण मुद्दा आहे. कोविडमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका आपल्या योग टीचरांनी निभावलेली आहे. इम्युनिटी बूस्टर म्हणून ते समोर होते. भविष्यात जर योगाच्या आपण जनजागृती नाही केली तर आपल्याला पाठीच्या पाठीमागे ऑक्सिजनचे सिलेंडर घेऊन फिरावं लागेल. हे परिस्थिती सुद्धा येऊ शकतात. म्हणून आपल्या माध्यमातून मी सांगतो की योग टीचरच्या महाराष्ट्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय करायला पाहिजे आणि आज आम्ही GR घेऊनच जाऊ यावर ठामपणे बसलेले आमचे संपूर्ण योग टीचर आपण बघू शकता. धन्यवाद. थँक्यू. आज या न्याय हक्क मोर्चाची मागणी आहे की हा जो जनसुरक्षा कायदा आहे हा रद्द व्हायला पाहिजे. भारतीय संविधान अनुच्छेद 13 नुसार बौद्धांना त्यांचे धार्मिक अधिकार जे आहे ते मिळायला पाहिजे. हा जो जनसुरक्षा कायदा आहे हा जनसुरक्षा कायदा अनुच्छेद 13चं उल्लंघन करणार आहे. त्यामुळे तो कायदा रद्द करण्यात यावा. दिव्यांग जे आहे खऱ्या अर्थाने त्यांना गरज आहे. या लोकांचं मानधन 6,000 रुपये असावं. इतका शेतकरी, कष्टकरी, मजूर या सगळ्यांना त्यांची जमिनी जी आहे जमिनीचे पट्टे मिळण्यात यावे आणि दर महिन्याला त्यांना 10,000 रुपये मानधन देण्यात यावे. आणि बेरोजगार जे आहेत बेरोजगारांना त्यांचा शिक्षणाचा अधिकार हा मिळाला पाहिजे. या अशा अनेक मागण्या आमच्या मोर्चाच्या निमित्ताने आज नागपूर येथील महाराष्ट्राच्या विधिमंडळावरती आज मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. जे महाराष्ट्र सरकारने जुलै महिन्यामध्ये जनसुरक्षा विधेयक आणलं, त्या जनसुरक्षा विधेयकाच्या माध्यमातून जे आमचे जे मूलभूत अधिकार आहेत जे संविधानाने आम्हाला दिलेले आहेत ते संविधानाने दिलेले मूलभूत अधिकार, एक्सप्रेशनचा अधिकार आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, ते अधिकार हिरवण्याचं काम या जनसुरक्षा विधेयकानं केलेलं आहे. हे विधेयक त्वरित मागे घ्यावं यासाठी बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडियाची मागणी आहे. त्याचप्रमाणे महाबोधी महाविहार जे इथल्या पंड्यांच्या ताब्यामध्ये आहे ते बौद्ध लोकांच्या सुपरित करण्यात यावं अशी मागणी आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी अशी या मागणीला घेऊन या मोर्चा आयोजन केलेला आहे. जय भीम, जय संविधान. मी ॲडव्होकेट आरती सपकाळे. आज जो हा एल्गार मोर्चा आम्ही काढलेला आहे, समता सैनिक दल आमच्या सैनिक मार्फत हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि सुप्रीम कोर्टाने जो काही निर्णय
सुप्रीम कोर्टाने हा उपवर्गीकरणाचा एसटी आणि एसटी यांच्या एससी आणि एसटी यांच्या विरोधामध्ये जो उपवर्गीकरण क्रिमिलियरचा जो निर्णय यांनी घेतलेला आहे याच्या विरुद्ध हा एल्गार मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि सरकारला आमची हीच मागणी आहे की संविधानाने आम्हाला दिलेले जे काही आरक्षण आहे ते आमचे सुरक्षित ठेवावे, संविधानाच्या विरोधी कार्य करू नये. जर सरकारच संविधानाच्या विरोधी कार्य करणार तर मग संविधानाचं संरक्षण कसं होणार? आणि हे संविधान हा जो कायदा आहे हा खूप कष्टातून या देशाला मिळालेला आहे. या देशामध्ये संविधानामार्फत लोकशाही प्रस्थापित झालेली आहे, त्यामुळे कुणाची मनमानी इथे चालणार नाही. हे जे 3 महत्त्वाचे पिल्लर आहेत भारत देशामध्ये, ज्युडिशियरी, लेजिस्लेचर आणि आमची संसद, तर हे जे तीनही मिळून या देशाचा जो कार्यभार आहे सांभाळायचा असतो. पण आज जी सरकार आहे ती तर जनतेच्या विरोधात काम करत आहे आणि सुप्रीम कोर्टाने जो हा निर्णय दिलेला आहे, ज्यांच्याकडून नेहमी जनतेला न्यायाची अपेक्षा असते, तर ह्या सुप्रीम कोर्टाचा हा जो निर्णय आहे तो रद्द करण्यात यावा हीच आमची मागणी आहे. आणि जे काही उपवर्गीकरण करण्यात आलेले आहे ते रद्द करण्यात यावे. ते संविधान विरोधी आहे, ते आरक्षणाविरोधी आहे आणि देशाच्या जनतेला त्यांचे जे हक्क आणि अधिकार मिळालेले आहे त्याच्या विरोधात हे जे काही निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे त्यासाठी हा एल्गार मोर्चा काढण्यात आलेला आहे. आणि सरकारला आम्ही निवेदन देत आहोत. आज लाखोच्या संख्येने इथे एससी एसटी बांधव इथे उपस्थित आहेत आणि त्यांची हीच मागणी आहे की हे काही उपवर्गीकरण आहे जे एससी आणि एसटीच्या विरोधात क्रिमिनल आहे, जे सुप्रीम कोर्टाने दिलेले आहे निर्णय, तो रद्द करण्यात यावा. आणि सरकारला आमची हीच विनंती आहे. धन्यवाद. तुम्ही काय बोलणार, काय सांगणार? आता माझ्या भगिनींनी सांगितलंच आहे की सुप्रीम कोर्टाने जे काही निर्णय दिलेला आहे एसटी एसटी उपवर्गीकरणाच्या संदर्भात तो आम्हाला कदापि मान्य नाही. सर्वसामान्य जनतेला यातला जो काही मेन अर्थ आहे क्रिमिलेअर आणि उपवर्गीकरण काय आहे हे सर्वसामान्य जनतेला नाही माहीत. पण जे काही म्हणजे लोक आहेत, शिक्षित लोक आहेत, त्यांना माहीत आहे की हे संविधान संपवण्याचं एक पहिलं पाऊल समजून जा. बाकीचे तर आहेच त्यांचे संविधान संपुष्टात आणण्याचे जे प्रयत्न आहेत, पण ह्या निर्णयाने एक जातींमध्ये जो मतभेद निर्माण करण्याचं काम सरकार करत आहे त्याला आमचा विरोध आहे. आणि यांनी जो निर्णय दिलेला आहे सुप्रीम कोर्टाने तो त्यांनी मागे घेण्यात यावा ही आमची मागणी आहे. त्यासाठी आम्ही त्यांना निवेदन देतो आहे. त्यांना आम्ही क्रांतीच्या आणि शांतीच्या दोन्ही याच्यानी आम्ही त्याच्याबद्दल लढा देतो आहे. जर विनंती आम्ही त्यांना करतो की हा निर्णय त्यांनी मागे घ्यावा. जर त्यांनी हा निर्णय मागे घेतला नाही तर आम्ही संविधानिक पद्धतीने ते लढूच म्हणा, पण आम्ही रस्त्यावरही आज जसे उतरलेलो आहे तसं आज छोट्या प्रमाणात आम्ही हा मोर्चा काढलेला आहे. पण याही पेक्षा लाखोच्या संख्येने जनता रस्त्यावर उतरेल आणि त्यांचे हक्क आणि जे अधिकार आहे त्यांच्या सुरक्षतेसाठी आम्हाला हा लढा निरंतर चालवावा लागेल. हे मला सरकारला सांगायचं आहे की त्यांनी हा जो निर्णय दिला तो मागे घेण्यात यावा.